ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका। शासनाची 160 कोटी रुपयांची फसवणूक झालेल्या शालार्थ घोटाळ्यात शिक्षण संस्था चालक व भाजप पदाधिकारी संशयित संजय गरुड यांनी जामिनासाठी नाशिक रोड न्यायालयात अर्ज दाखल केला आहे। त्यावर गुरुवारी दिनांक 28 रोजी सुनावणी होणार असून त्याच दिवशी राज्य शिक्षण मंडळाचा सेवानिवृत्त अध्यक्ष नितीन उपासने यांच्या जामिनाबाबत निकाल येण्याची शक्यता आहे। यासह घोटाळ्याच्या तपासात सध्या नाशिक परिक्षेत्रातील शिक्षण विभागातील अनेक अधिकारी कर्मचाऱ्यांभोवती पोलिसांनी चौकशीचा फास आवळला आहे। शालार्थ घोटाळ्यात नाशिक रोड अतिरिक्त न्यायालयाने तात्कालीन शिक्षण उपसंचालक संशयित भाऊसाहेब चव्हाण यांच्यासह 14 जणांचे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळले आहेत। त्यावेळी ज्ञानाची मंदिरे असणाऱ्या पवित्र शाळेच्या प्रांगणात जेव्हा गुन्हेगारी कृत्य घडते तेव्हा केवळ त्या वास्तूची पवित्रता नष्ट होत नाही, तर भावी पिढीच्या चारित्र्याचा आणि पर्यायाने राष्ट्रीय भविष्याचा पाया ढासळतो, अशी गंभीर टिप्पणी न्यायालयाने आदेशात केली होती। पुढील टप्प्यात न्यायालयाने हे प्रकरण केवळ सत्र न्यायालयातच चालवण्याजोगे असल्याचे नमूद करून पुढील सुनावणीसाठी नाशिक रोड सत्र न्यायालयाकडे वर्ग केले आहे। त्यानुसार आतापर्यंत अटक झालेल्या संशयितांना 29 ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत। दरम्यान नाशिक रोड पोलिसात मार्च 2026 मध्ये दाखल गुन्ह्यात नाशिक विभागातील 841 शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे शालार्थ आयडी बनावट असल्याचे समोर आले आहे। आतापर्यंत उपासनी, किरण पाटील, राहुल पवार, प्रशांत वाडिले, माजी शिक्षण अधिकारी शशिकांत हिंगोणेकर, संस्था चालक संजय गरुड आणि त्याचा भाऊ दीपक गरुड यांसह 7 जणांना अटक झाली आहे। न्यायालयात उपासनेसह बीबी चव्हाण, नितीन बच्चाव, शरद शिंदे, ॲडव्होकेट किरण पाटील, किरण कुवरसह 100हून अधिक लोकांचे जामीन अर्ज प्रलंबित आहेत। ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका।